नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 9, ज्याचे नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. सुरुवातीला समप्रमाण म्हणजे काय ते जाणून घेऊ, कारण ह्या भागात आपण पहिल्यांदा समप्रमाण म्हणजे काय ते समजणार आहोत किंवा त्याचा अभ्यास करणार आहोत. आता एखाद्या आईला समजा 2 मुले आहेत आणि एक चपाती समजा त्या 2 मुलांना द्यायची असेल, तर ती आई ती चपाती 2 अर्ध्या तुकड्यांमध्ये देणार. म्हणजे एक अर्धा तुकडा एका मुलाला आहे, दुसरा अर्धा तुकडा दुसऱ्या मुलाला. तर अशा प्रकारे समप्रमाणात तिचे वाटप होईल. तसेच एखादा लाडू जर आपल्याकडे आला असेल, एखाद्या गिफ्टमध्ये किंवा कोणी जर दिला असेल आणि 2 मुलांना द्यायचा असेल, तेव्हा ती आई काय करणार? बरोबर तो लाडू अर्धा करणार आणि दोन्ही मुलांना देणार. म्हणजेच तेव्हा हे वाटण आपले समप्रमाणात होते. तर अशा प्रकारे जर आपल्याला काही उदाहरणे येत असतील किंवा काही व्यावहारिक उदाहरणे जर समप्रमाणावर आधारित असतील किंवा व्यस्त प्रमाणावर आधारित असतील, तर त्यांचा अभ्यास कसा करायचा? त्यांच्यासाठी वेगवेगळी सूत्रे कुठली आहेत? या सगळ्यांचा आपण अभ्यास करूया. तर चला सुरू करूया या 9व्या धड्याला 7वीतल्या, ज्याचे नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. आता इथे पहा, आपण मागील इयत्तेत 2 संख्यांची तुलना करून ती गुणोत्तराच्या रूपात कशी लिहिली ती पाहिली. म्हणजे 2 संख्यांची तुलना करायची आणि त्याला गुणोत्तरात कसे लिहायचे हे आपण 6वीत शिकलेलो आहे. त्या धड्याचे नाव होते गुणोत्तर प्रमाण. आता उदाहरणार्थ, आता खालील चित्रामध्ये पहा, येथे वर्तुळात दाखवलेल्या व्यासांमुळे वर्तुळाचे झालेले भाग दाखवले आहेत. म्हणजे हा आहे व्यास. यामुळे वर्तुळाचे 2 भाग झाले. हे व्यास जर अजून वाढवले तर वर्तुळाचे भाग अजून वाढतात. हे आणि वाढतच जातात. तर तुम्ही ह्या व्यास जितके घ्याल तितक्या तुमच्या वर्तुळाचे तुकडे होत जातात. तर यावरती काही आधारित प्रश्न आहेत, ते नीट पाहू. पहा, सुरुवातीला म्हणजे हा पहिले वर्तुळ घेतलं, त्यात एक व्यास आहे तर त्याचे 2 तुकडे झाले. इथे 2 व्यास आले तर इथे 4 तुकडे झाले. अशाच प्रकारे आपण पुढे 8 तुकडे झाले. तर यावरती काही आधारित प्रश्न आहेत, ते आपण उत्तर देऊ. वरील चित्रामध्ये पहा, येथे व्यासांची संख्या व तयार होणाऱ्या वर्तुळाच्या भागांची संख्या यांचा काही संबंध दिसून येतो का? आकृती ए मध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे 2 भाग झाले जे पाहिले. बी मध्ये 2 व्यासांमुळे आकृतीचे 4 भाग झाले, म्हणजे वर्तुळाचे 4 भाग झाले. आणि आकृती डी मुळे 4 व्यासांमुळे त्याचे 8 भाग झाले. जर तुम्ही नीट मोजले तर तुम्हाला कळेल एकूण 8 भाग होते ते होते. म्हणजेच इथे व्यास आणि वर्तुळाचे भाग यामध्ये काहीतरी गुणोत्तर किंवा समानता आहे आणि त्याला कसे लिहायचे ते आपण जाणून घेऊ. तर पहा, आपण कसे घेतोय? व्यासांची संख्या भागिले भागांची संख्या. म्हणजे वर्तुळाचा एक व्यास असेल तर आपल्याला किती भाग मिळाले? 2. 2 व्यास असतील तर बोलाय 4. 3 व्यास असतील तर आपल्याला 6 आणि 4 व्यास असतील तर आपल्याला उत्तर आले 8. म्हणजेच येथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर स्थिर आहे. म्हणजे बघा, आपला व्यास एकेकाने वाढत गेला तर आपल्या भागांची संख्या ही 2च्या पटीने वाढत गेली. म्हणजेच काय, इथे आपल्याला व्यासांची संख्या आणि भागांची संख्याचे गुणोत्तर एक स्थिर आहे. इथे पाहिले तर तुम्ही वरती अंशात आणि छेदात जर वरती 1 आणि खाली 2 जर बेरीज केली तर आपल्याला पुढच्या संख्या वाढत जातात. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला कळेल की इथे गुणोत्तर याचे स्थिर आहे. आता अजून एक उदाहरण घ्या. नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या खालील सारणीत दाखवली आहे. तर ह्या पहा, मुले आहेत 15, वह्या आहेत 90. तसेच मुले आहेत 12 तर वह्या आहेत 72. मुले आहेत 10 तर वह्या आहेत 60 आणि मुले आहेत 5 तर वह्या आहेत 30. तर हे सारणीत त्यांची माहिती दिली. मग आपण त्यांच्या मुलांची संख्या आणि वह्यांची संख्या जर गुणोत्तर घेतले तर कसे लिहिणार? 15/90, 12/72, 10/60, 5/30 आणि 1/6. आता इथे जर तुम्ही पाहिले, ह्या सगळ्यांचे ह्या चारींचे गुणोत्तर तुम्हाला समान मिळाले, ते भेटेल 1/6. म्हणजेच काय, 15 एके 15, 15 सक 90 म्हणजे 1/6 आले. तसेच 12 एके 12, 12 सक 72 इथे 1/6 आले आणि इथे 0 जर गेले तर 1/6 तसे येतात. आणि 5 ने समजा 30 ला भागले तर 5 एके 5 आणि 5 सक 30 म्हणजे 1/6 हे गुणोत्तर मुलांच्या वह्यांचे आणि मुलांचे समानच आहे. म्हणजेच हे गुणोत्तर 1/6 असे स्थिर किंवा कायम, त्यालाच म्हणतात कॉन्स्टंट आहे. वरील दोन्ही उदाहरणांमध्ये असे दिसते की
व्यासांची संख्या वाढली तर वर्तुळाच्या भागांची संख्या वाढते. पहा, आपल्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं, जितके व्यास आपण वाढवू तितके वर्तुळाचे भागही वाढत जातात. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर वयांची संख्या देखील कमी होते. म्हणजे आपल्याकडे 4 विद्यार्थी असतील तर त्यांना देणाऱ्या वयांची संख्या पण कमीच होणार. व्यासांची संख्या वर्तुळाच्या भागांची संख्या या समप्रमाणात आहेत. तसेच विद्यार्थी संख्या व वयांची संख्या या सुद्धा समप्रमाणात आहेत. म्हणजे तुम्ही त्यांचं प्रमाण जर बघितलं, विद्यार्थ्याच्या वयेशी किंवा वर्तुळाच्या व्यासाच्या भागांची, त्याचं प्रमाण हे समानच आहे. आता इथे अजून एक उदाहरण घ्या. इथे आपल्याला दिले आहेत 10 पेनांची किंमत आहे 60 रुपये. पहा, लिहिले काय, 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर 13 पेनांची किंमत किती रुपये आहे हे आपण काढायचं. तर आपल्याला माहिती 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर 13ची कशी काढायची. तर त्या दोन्ही प्रमाणांना एक एकक आपण मोडून घेऊया, तेव्हाच आपल्याला 13 पेनांची किंमत काढता येईल. म्हणजेच काय, एका पेनाची किंमत जर आपण काढू शकलो तर त्या किमतीला ह्या 13 संख्येने गुणूया, म्हणजेच 13 पेनांची किंमत आपल्याला कळेल. मग पहा, उकल खाली आहे. 13 पेनांची किंमत काढायची आहे आणि ती x रुपये होईल असे मानू. लक्षात घ्या, आपल्याला 13 पेनांची किंमत काढायची आहे कारण ह्या प्रश्नात दिलेत. मग त्या 13 पेनांची किंमत आपण किती रुपये मानायची, x. आता पेनांची संख्या व त्यांच्या किमतीचे समप्रमाणात असल्यामुळे त्याचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू शकतो. पहा, म्हणजे आपण हे जर समप्रमाणाचे जर उदाहरण असेल तर आपण पेनांची संख्या आणि त्याची किंमत यांमध्ये समप्रमाण आहे, मग आपण त्यांना गुणोत्तर पद्धतीत सगळ्यांना मांडू शकतो. कसे मांडू शकतो, तर आपण पेनांची संख्या छेदात त्यांची किंमत अशा स्वरूपात लिहू शकतो. म्हणजेच काय, 10/60 याच्या गुणोत्तराचे आपण समीकरण बनवू, त्याची बरोबरी करूया 13/x किंवा 60/10 बरोबर 1/13 असे लिहिले तरी चालते. म्हणजे किमतीचे आपल्याला पेनांच्या संख्येबरोबर गुणोत्तर काढले असेही करू शकतो. तर पहा, आपण पेनांची संख्या आणि त्याची किंमत यांचे गुणोत्तर काढले आणि त्याची बरोबरी केली आपल्याला प्रश्नात विचारलेल्या संख्यांबरोबर. म्हणजे 13 पेनांच्या संख्येची किंमत किती येईल ते. आता कसे करायचे, तर लक्षात घ्या, आपल्याला हा x हा इथे छेदात आहे, तर आपण दोन्ही बाजूला समजा x ने गुणले तर हा x हा छेदातले निघून जाणार आणि इथे गुणाकार आहे म्हणून आपल्या उत्तर येईल 10x. तसेच हा 60 इथे छेदात आहे, तर इथे आपण काय करणार, दोन्ही बाजूला जर 60 ने गुणले तर आपल्याला उत्तर किती मिळेल, या छेदातले 60 निघून जातील आणि इथे 60 गुणाकार होतील. म्हणजेच याचा अर्थ काय, आपण दोन्ही बाजूला जर 60 आणि x यांच्या गुणाकाराने गुणले तर काय होईल, तर इथे 60x ने गुणले तर 60 निघून जातील कारण ते विभाज्य आहेत एकमेकांचे, आणि इथे 60x ने गुणले तर xs निघून जातील कारण ते दोघेही एकमेकांचे विभाज्य आहेत. मग आपलं उत्तर किती मिळेल, 60 गुणिले 13 म्हणजे 780 आणि 10 गुणिले इथे उरलेला x म्हणजे 10x. आता 60 ने x ने दोन्ही बाजूला का गुणायचे, कारण याचे कारण असे आहे की समीकरणाचे समानता किंवा संतुलन बनवून ठेवणे सगळ्यात आवश्यक असते. म्हणून जी क्रिया करायची असेल ती समीकरणाच्या दोन्ही बाजूला करतात. आता पुढे चला, आता इथे आहे 10x बरोबर 780, तेव्हा आपण काय करणार, दोन्ही बाजूला 10 ने भागू शकतो. म्हणजे इथे 10/10 झाले तर ते विभाज्य असल्यामुळे तिथे फक्त उत्तर येईल x, आणि इथे 10 ने भागले तर 780 भागिले 10 उत्तर येतात 78. म्हणजे x ची उत्तर किती आली, 78. याचाच अर्थ 13 पेनांची किंमत आपल्याला किती मिळाली, 78 रुपये इतकी. आता ह्या उदाहरणात तुम्ही पाहिलं असेल तर 10 पेनांची किंमत 60 रुपये आहे, म्हणजे इथे प्रमाण झाले किती, 1/6. म्हणजेच एका पेनाची किंमत झाली 6 रुपये. मग 13 पेनांची किंमत आपण सहज काढू शकतो 13 गुणिले 6 करून, तर ती आली 78 रुपये. तर पहा, आज आपण काय शिकलो, आज कुठल्याही दोन गोष्टी किंवा कुठलीही संख्या, कुठल्याही दोन संख्या जर समप्रमाणात असतील तर त्याला आपण गुणोत्तरा लिहून त्याचे समीकरण सोडून आपल्याला विचारलेल्या मागणीचे किंवा प्रश्नाचे उत्तर आपण काढू शकतो. तर लक्षात घ्या, जर दोन्ही बाजू समप्रमाणात असतील तर त्याचे गुणोत्तरात लिहून त्याचं समीकरण बनवून आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समप्रमाणात म्हणजेच काय? दोन्ही संख्यांचे गुणोत्तर हे समान असले पाहिजेत. तर पहा, आपण आस विद्यालयाशी जर निगडीत असाल तर पहा, आपण ह्या धड्यामध्ये, या पहिल्याच भागामध्ये कितीतरी उदाहरणे पाहिली, जी आपल्याला समप्रमाण म्हणजे काय हे समजून देते. म्हणजेच तुम्ही आज विद्यालयाचे जितके व्हिडिओ पाहाल तिथे तुम्हाला कळेल, की तुम्हाला हर एक गणितावरती विविध प्रकारची उदाहरणे मिळतील आणि त्यावरची उकलही तुम्हाला समजून मिळेल. तसेच आस विद्यालय आपल्याला हिंदी, मराठी, इंग्रजी, हिस्ट्री म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या सगळ्या विषयांचे एकदम सखोल ज्ञान मिळेल इथपर्यंत आपल्याला शिकवते. तेव्हा ह्या आस विद्यालयाशी तुम्ही जोडून राहा आणि आपण असेच अभ्यास करत राहू. इथे आपण थांबूया. पुढच्या भागात ह्या धड्याचा पुढचा भाग पूर्ण करूया. तोपर्यंत धन्यवाद.